तुम्हालाही असं कोलंबीचं कालवण बनवायचं आहे, पण तुम्हाला कोलंबी कशी साफ करायची किंवा कसं कालवण बनवायचं कमी साहित्यात अगदी घरात असलेल्या जिन्नसपासून एकदम 2 ते 3 मसाले वापरूनच आपण हे कोलंबीचं कालवण केलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे कोलंबी, हे खोबरं घेतलं आहे, कांदा, गरम मसाला, हा आपला घरगुती मसाला, हळद, कोथिंबीर, लसूण, आलं, कोकम, बटाटा. पहिले आपण कोलंबी साफ करून घेऊया. पहिला आपण डोक्याकडचा भाग आहे ना तो एवढा कट करून घ्यायचा आणि कोलंबी आपण ही पूर्ण अशी सालासकट ठेवणार आहोत आणि हा एक डोक्याचा खालचा भाग आहे तो व्यवस्थित कापून घ्यायचा आणि इकडे पोटाकडचा आहे तो पण हे व्यवस्थित कापून घ्यायचं आणि शेपटी आहे ती पण आपल्याला कापायची आहे. आणि कोलंबीला थोडीशी वरती अशी कट करायची आणि त्यातला काळा धागा आहे ना तो आपल्याला काढायचा आहे. हा बघा, असा हा काळा धागा आहे ना तो असा आपल्याला अलगद काढायचा आहे. हा बघा, असा हा अलगद येतो. दुसरी एक मी कट करून दाखवते कोलंबी. हे बघा, इकडचा भाग हा डोक्याकडचा हा अर्धा काढून टाकायचा असा आणि हे सगळं मानेकडचं आहे तो पण काढायचा आणि पोटाकडचे आहेत हे पाय ते पण काढून घ्यायचे. हे बघा, आणि इकडचा जो धागा आहे तो पण आपल्याला आता काढायचा आहे. इकडे थोडासा असा कट द्यायचा. हे बघा, असा हा अलगद धागा येतो. हे बघा, आता मी सर्व कोलंबी साफ करून घेते. आता आपण कोलंबी व्यवस्थित धुवून घेऊया. आता कोलंबीला मॅरिनेशन करून घेऊया. हळद आणि आपल्याला मीठ व्यवस्थित लावून घेऊया. हे आता आपण 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवूया. पहिलं आपण वाटणाची तयारी करून घेऊया. पहिलं तेल टाकलं आहे 1 चमचा, त्यामध्ये हा कांदा टाकला आहे. 2 कांदे घेतलेत उभे चिरून. असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. हा बघा, मी आता काढून घेते. आता आपण खोबरं पण व्यवस्थित परतून घेऊया. आता खोबरं सुद्धा आपलं व्यवस्थित, हे बघा, व्यवस्थित गोल्डन कलर आले आहे. आता खोबरं सुद्धा आपण काढून घेऊया. आता वाटण आपण करून घेऊया. त्यामध्ये मी आलं टाकले आणि लसूणच्या 3-4 पाकळ्या आणि कोथिंबीर. आता ह्या तेलामध्ये आपण थोडं बटाटा फ्राय करून घेऊया. बटाट्याचे मी असे उभे काप करून घेतले. ते बघा, या प्रकारे. बटाटा आपल्याला 4-5 मिनिटं असं तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आता मी हे सगळे बटाट्याचे काप काढून घेते. आता त्याच तेलामध्ये मी लसूण आहे ना, हे बघा, सालासकट लसूण आपल्याला अशी या प्रकारे ठेचून घ्यायची आणि ती फोडणीला टाकायची आहे. आणि लसूण सुद्धा ब्राऊन कलर होईपर्यंत थोडीशी परतून घ्यायची. हे बघा, आणि आता आपण जी मॅरिनेशन करायला कोलंबी ठेवली होती हळद आणि मीठ लावून, ती आपण ह्याच्यात टाकून घेऊया. फक्त थोडी असं हलवून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे.
हे बघा कोलंबी आपली तेलामध्ये शिजली. ह्यामध्ये आता मसाले ॲड करूया आपण. हा घरगुती मसाला आहे, मी मोठा 1 चमचा घेतला आहे. ही आमसूल आहेत आणि काश्मीरी मिरची पावडर. हे आता आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आपण आता मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी टाकूया. आणि पुन्हा एक उकळी काढून घेऊया. ते उकळी काढून घेऊया आपण याला. आता आपण वाटण टाकून घेऊया. जे वाटण केलंय आपण ते टाकूया. 2 चमचे वाटण टाकलंय आणि हे मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करून टाकूया. हे बघा, आणि जे बटाटे आपण घेतले होते फ्राय करून तेही टाकूया. मॅरिनेशन करताना आपण मीठ टाकले, त्याच्यानुसार आता मीठ आपल्याला टाकायचं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया. बघूया आपण कालवण शिजले काय ते आपलं. हे बघा, कालवण पण व्यवस्थित शिजलेच आहेत आणि प्रॉन्स शिजायला काय जास्त वेळ नाही लागत, पण आपण बटाटा टाकलाय तो शिजला की तो बघूया. हा बटाटा पण व्यवस्थित आपला शिजलाय. हे बघा, असं चमचमीत आणि मस्तपैकी आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे. हे बघा, आपलं चमचमीत असं कोलंबीचं कालवण तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.